कुठच्या बाजूला झोपली आहे. गुड. मग आता तुम्ही पण झोपा. चला. गुड गर्ल. पण आधी गाणं. हो, गाणं राहिलं नाही का? पण त्याच्या आधी थांबा. अरे यार, बाहेरच्या खिडक्या चेक करायच्या राहिल्या. आलो. बाबा, बाहेरच्या खिडक्या तर बंद आहेत. अगं हो, पण तरी एकदा बघून येतो. बाबा, कोण नाही आहेत घरात. अगं पण बाबा, तुम्ही किती घाबरट आहेत. अच्छा, बाबा घाबरट आहे. आता कोण घाबरत आहे? थांबा, मी तुमचं पणजीला नावच सांगते. बाबा, तुम्ही चिटिंग केली. तुम्ही स्टॅच्यू तोडलात. तुम्ही स्टॅच्यू तोडल्याबद्दल मला उद्या गिफ्ट पाहिजे. काय गिफ्ट पाहिजे? मम्मा. डॉलीसाठी मम्मा. कारण तुम्ही मला गोष्ट सांगायलात, पण डॉलीला कोणच नाही. ठीक, उद्या आणायची डॉलीसाठी मामा. गुड. चल झोप जा. पण गाणं. हो, गाणं पण होणार. चल. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो आंसू भी न हो. शुभ्रा, काय का पिल्लू? काय झालं? भीती वाटते का तुला? स्वप्न पडलेलं, पण ते बॅड ड्रीमचं नव्हतं. मला ते दिसले स्वप्नात. ते म्हणजे? बाबा. ठीक आहे, झोप आता. चल. आणि आई, ते माझ्यासाठी गाणं पण गात होते. शुभ्रा, उद्या शाळेत जायचं ना बाळा तुला? चल झोप. खूप रात्र झाले, मग उशीर होईल उठायला. गुड गर्ल. चला झोप आता. आई, तुला बाबांनी बर्थडे विश करायला फोन केला होता का ग? शुभ्रा, आता झोपणारेस की नाही? गुड नाईट. आई, आता काय? तुझा आणि बाबांचा डिवोर्स झालाय. शुभ्रा, कोणी सांगितलं तुला हे? नाही. खरं बोल, कोण शिकवतं तुला हे? आई, आमच्या क्लासमधली अनुष्का आहे ना, तीच मला म्हणाली की तिची आई आणि बाबा वेगळ्या वेगळ्या हाऊसेस मध्ये राहतात. अनुष्का तिच्या आई बरोबर राहते. तिने मला सांगितलं की याला डिवोर्स म्हणतात. ती म्हणत होती की तुझ्या आई बाबांचा पण डिवोर्स झालाय. होय. हे बघ, तू झोप आता. आपण नंतर बोलू. झोप आता. नाही, आताच. शुभ्रा, सॉरी. आई, पण अनुष्काचे बाबा तिला भेटतात आणि तिचे बाबा तिला स्कूल मध्ये पण आणायला येतात. आणि सॅटर्डे संडेला ती तिच्या बाबांकडे जाते दादरला. माझे बाबा का नाही येत मला भेटायला कधीच? मला असे खूप क्वेश्चन्स पडतात आई. आई, टीचरनी मला रिमार्क दिला कारण क्लासमध्ये लक्ष नव्हतं माझं आणि माझ्या डोक्यात हाच विचार होता. कसला विचार? तुझं नाव मंजिरी सरनाईक आणि माझं शुभ्रा मधुरकर का म्हणून? तू आणि
बाबा सोबत नाही राहत, मग तू हे मंगळसूत्र का घालतेस? झालं तुझ्या मनासारखं? मनासारखं म्हणजे सत्यजित रावांबरोबर नको असलेलं नातं संपलं. शुभ्राची कस्टडी पूर्णतः तुझ्याकडे आली. आता तर त्यांना तिला भेटायची परवानगी नाही. हे सगळं माझ्या मनाप्रमाणे नाहीये काकू. शुभ्राला मला कधीच त्यांच्यापासून तोडायचं नव्हतं. आणि मला हेही माहितीये की ते सुद्धा नाही राहू शकणार शुभ्राशिवाय. हे बघ, जे झालं ते होऊन गेलं. आता पुढे काय? पुढे काय? शुभ्राच्या भवितव्याचा विचार करायचा बस. आणि स्वतःचं आयुष्य जगायचं थांबवणार आहेस का? घटस्फोटासाठी जेव्हा होकार दिला ना, तेव्हाच थांबलं होतं ते. अगं असं नाही होत. बघू, बाबा कोल्हापूर सोडायचं म्हणतायत. ते तर मुंबई किंवा ठाण्यात शिफ्ट व्हायचं म्हणतायत. तू काय ठरवलेस? माहित नाही. डिवोर्स घ्यायच्या आधी याचा विचार केला नव्हतास? तेव्हा मला माहिती नव्हतं काकू की हे असे जेलमध्ये जातील म्हणून. एखाद्या अवयवाचा लचका तोडावा अशी शुभ्रा तुटेल त्यांच्यापासून. अगं पण मंजिरी, काकू प्लीज. हे बघ, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. प्लीज नको विचारूस असे प्रश्न. अगं या प्रश्नांची उत्तर तू शोधायला हवीस म्हणून विचारते ना हे प्रश्न मी. मला जमेल ना हे सगळं? का नाही जमणार? किशोरीताईंची मुलगी आहेस तू. खरंच आई हवी होती आज. त्या असत्या तर एनिवे. अजून एक प्रश्न विचार. मंगळसूत्राचं काय करणार आहेस? मंजिरी, अनेक गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचा विचार नाही केला मी. माझं ऐकशील? मंगळसूत्र असंच असू दे. खास करून नवीन शहरात गेल्यावर सेफ्टीसाठी बरं असतं का? लोकांच्या नजरांचं काही सांगू नाही शकत. हे तर कायमच राहील का काकू? जसा माझा हात मी माझ्या शरीरापासून वेगळं नाही करू शकत, तसंच हे मंगळसूत्र पण मी नाही दूर करू शकत. नाही म्हणजे कायमचं ते ठेव असं नाही सांगायचंय मला. पण मला तेच म्हणायचंय. नातं संपलं असलं तरी त्या नात्याबद्दल वाटणारं प्रेम नाही संपलंय माझं. आई सांग ना. शुभ्रा, हट्ट पुरे आता. नाही आत्ताच. अगं काय चाललंय हे?
तुझ्या बापासारखीच हट्टी आहेस तू. बाबा हट्टी होते? अजून कसे होते आपले बाबा? बाबांचा एकही फोटो नाहीये. तुमचे लग्न फोटोग्राफर नव्हता? शुभ्रा इकडे. हे बघ बाळा, हे असले प्रश्न नको विचारत जाऊस मला. पण का? हे बघ, जेव्हा तू मोठी होशील ना, तेव्हा सांगेन मी तुला. नो, आय एम अ बिग गर्ल. तूच मला म्हणाले होते जेव्हा मी माझ्या स्वतः शूलेस टाय केलेले. सगळ्याच गाठी इतक्या सोप्या असत्या तर कशाला पाहिजे? म्हणजे काही नाही. चला, आता मी माझ्या शुभ्राला मस्त गोष्ट सांगणार आहे. नको ना तुझी स्टोरी. जेव्हा काही बाबांचा विषय करते तेव्हा लगेच मला स्टोरी सांगतेस आणि मला फसवतेस. शुभ्रा, सॉरी ये इकडे. दादा, काल पुणन चेंबरमध्ये मीटिंग होती माझी. मीटिंग संपून खाली आलो तर गाडीपाशी मला गोरले दिसले. गोरले? आता कोल्हापूरचे गोरले? कोल्हापूरचे गोरले. मग काय म्हणाले? असंख्य प्रश्न विचारले असतील. कोल्हापूर का सोडलं, दादा कुठे असता, असं तडकाफडकी शिफ्ट होण्याचं काय कारण आहे वगैरे वगैरे. नाही, सगळे प्रश्न मला त्यांच्या नजरेमध्ये दिसत होते, पण त्यांनी ते विचारले नाही. बहुधा ते सुद्धा घाईत होते. आणि दादा, त्यांनी ते विचारले असते तरी योग्यच होतं ना. शेवटी शेजारी होते ते तुझे. मला त्या शहराशी आणि त्या शहरातल्या कुठल्याच माणसाची कसलाच संबंध आता ठेवायचा नाहीये. आणि तू तो यशस्वीपणे तोडलेला सुद्धा आहेस. 7 वर्षापूर्वी शुभ्राला आणि मंजिलेला घेऊन तू इथे ठाण्यात आलास. तुझा कोल्हापूरशी संबंध संपला. तुझा संपला आणि अंकिता आणि माझा सुद्धा संपला. का? तुझे अनेक जिव्हाळ्याचे लोक अजूनही कोल्हापुरात आहेतच की. 7 वर्ष झाली या गोष्टीला. अजून टोमणे मारायचं काही तू थांबू नकोस. मरेपर्यंत सोडणार नाही. म्हणजे अजून 100 वर्ष तरी हे सगळं सहन करावं लागणार आहे मला. 100 वर्ष? अरे बाबा, एकदा हात वर टेकून आलोय मी. शिवराज कॅन्सर पेशंट आहे मी, विसरलास? तेव्हा काही बडबडू नकोस. तुला काही झालेलं नाही. हा, मान्य आहे तुला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला होता, पण तो एक मेलिगंट होता आणि तो आपल्याला अर्ली स्टेजमध्ये कळला. आपण त्यावर व्यवस्थित उपचार केलेले आहेत आणि तू आता पूर्णपणे बरा झालेला आहेस. कळलं का तुला? पण डॉक्टर असंही म्हणाले की हे बघ, डॉक्टर काय म्हणाले आणि काय म्हणाले नाहीत मला परत सांगायची गरज नाहीये. तुला काही झालेलं नाही. मला सांग, गेल्या 7 वर्षात तुला काही झालं का? पण काही होणार नाही याची सुद्धा गॅरंटी नाहीये. मला वाटतं आपण हे डिस्कशन थांबवूया, कारण विषय कुठे सुरू झाला होता आणि आता तू कुठे नेतोयस. नाही, पण मी आता तयार आहे. हो शिवराज, मी आता खरंच तयार आहे. म्हणजे आधी माझी तयारी नव्हती, पण आता आहे. तर मंजिरी सेटल झाली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि मुख्य म्हणजे सत्यजित मुदळकर नावाची काळी सावली मंजिरीच्या आणि शुभ्राच्या आयुष्यातून कायमची दूर झाली. आता तर मग मी निघतोय. मी पुण्याला चाललेलो आहे. अंकिता इथेच थांबलेली आहे. परवा मी परत चक्कर टाक. बाय. तू आजोबा झालास ना तरी सुद्धा काही काही बाबतीमध्ये लहान मुलासारखा रिॲक्ट होतोस. अरे आजोबा काय, मी पंजोबा जरी झालो ना तरी सुद्धा तुझा लहान भाऊच राहणार आहे. काय? चल येतो. शुभ्रा, अगं काय चाललंय तुझं? चल ना, उशीर होतोय शाळेला. मम्मा, आय एम रेडी. तुलाच लेट झालाय. आणि हे काय? तू कॉमिक्स वाचतेस शाळेत? तुझा हिस्ट्रीचा पिरियड आहे ना, तो जेव्हा बोरिंग आहे ना
मग मी आणि निकिता लास्ट बेंचवर बसून कॉमिक्स वाचतो. वा, आणि हे तू निर्लज्जपणे सांगतेस मला. अगं तूच तर म्हणालीस ना की सगळं खरं बोलायचं म्हणून. अगं शुभ्रा, म्हणजे उद्या तू वाटेल ते करशील आणि येऊन सांगशील, मग मी. अगं त्या हिस्ट्रीच्या टीचर आहेत ना, त्या जाम बोरिंग आहेत. सगळ्या लेसन्स मी स्वतःहून वाचते. हवं तर माझी एक टेस्ट घे. शुभ्रा, जर मला शाळेतून कंप्लेंट आली ना तर मी अजिबात येणार नाही शाळेत. बाबांना पाठवशील? काय म्हणालीस? काय नाही सॉरी बोलले. हॅपी निघूया. मंजिरी आहेस ना ग? बरं झालं बाई. आई आली डोक्याला शॉट. शुभ्रा, मंजिरी म्हटलं गेलीस की काय पुन्हा बाहेर लोकांची घरं रंगवायला? ओ काकू, माझी आई इंटिरियर डिझायनर आहे. हो का? काय चुरू चुरू बोलते आमची बाहुली. लहान असताना बिस्किट द्या म्हणून नाचायची. आता शिंग फुटलीये. बरं ते जाऊ दे. मंजिरी, तुझ्याकडे कोळथाचं पीठ आहे का ग? आज की नाही मला ह्यांच्यासाठी कोळथाची थालीपीठ करायची. अगं सकाळी मारे म्हटलं ना मी यांना, आणि डबा उघडून बघते तर कोळथाचं पीठच संपलेलं. मी म्हटलं तुझ्याकडे तरी बाई आहे. अगं बाई आहे दुकानात. वा, काय चुणचुणीत आहे आमची बाहुली. शुभ्रा, काकू आहेत किचन मध्ये, मी निघते. मग काल वाढदिवस कसा झाला? छान. शुभ्राचे बाबा आले होते की नाही काल तरी? आम्हाला उशीर झाला, आम्ही निघतो. चल बा. एक्सक्यूज मी काकू. हो या. नवऱ्याचा विषय निघाला की नेहमीच पळ काढते ही बया. नवरा असेल तर येणार ना. आम्हालाही कळतात सगळ्या गोष्टी. थँक्यू. आई गाडी चालवताना नको ना बोलू. शुभ्रा, गप ग जरा. इथे वेळ नाहीये मला गाडी पार्क करून बोलायला. हॅलो, भानसे, कुठे आहात तुम्ही? अहो, ही काय पद्धत आहे? तुम्ही अजून पोहोचला नाही. कर्णिकांचा फोन येऊन गेला मला. हे बघा, तुम्ही अशाच पद्धतीने कामं करणार असाल ना तर. आई बाहेर बाहेर आहे. दादा सॉरी, माझ्याकडून चुकून झालं. मी सॉरी काय? बापाचा रोड आहे काय? गाडी आहे म्हणून कशी चालवायची? बाहेर या अगोदर. आई डोंट गो. हे बघा, अहो, गाडी चालवता येत नाही तर कशाला गाडी चालवता? बाहेर या अगोदर. काय प्रॉब्लेम आहे? अहो, या बाई फोनवरती बोलता बोलता सरळ गाडी अंगावरती घातली. बायकांशी कसं बोलावं हे घरच्यांनी शिकवलं नाहीये का? तू कोण? तुझा बाप. नुकसान किती झालं तुझं? हे बघ, तुला मध्ये पडायची गरज नाही, सांगून ठेवतोय. झालेलं नुकसान भरून घ्यायचं, उरलेल्या पैशाची मिठाई घ्यायची आणि घरी जायचं. हो, ए निघ. हसताय काय हसताय? आय एम सॉरी दादा. हे बघा, तुमचं काही नुकसान झालं असेल तर मी भरून देईन. माझं लक्ष नव्हतं. प्रश्न नुकसानीचा नाहीये हो. माझा जीव गेला असता म्हणजे मग. आणि त्यात तुम्ही बाई माणूस, सोबत मुलगी आहे म्हणून सोडतो. नीट सांभाळून जा. पण आई अजून मला असंच वाटतंय तू त्या माणसाला रोज द्यायला पाहिजे होतं. शुभ्रा, तो
रॉंग होता, आपण राईट होतो. अगं ही काय भाषा आहे तुझी? ढोस द्यायला हवं होतं म्हणजे? परवा शाळेत टीचर शुभमला ओरडला ना, तर तो असंच म्हणाला ढोस दिला म्हणून. बरं हे बघ, आज मला शाळेतनं तुझी कुठलीही कंप्लेंट यायला नकोय, कळलं ना? गुड गर्ल सारखी वागलीस ना तू, तर मग तर तू संडेला फुल डे सुट्टी घेशील. तशी मी ती घेणारच होते ग बाळा. हे बघ, स्पोर्ट्स डे झाला ना तुझा शनिवारी, की रविवारी माझी फुल डे सुट्टी, हो की नाही? तर वेळ तू असंच बोलतेस, मग तुला अर्जंट फोन येतो, मग तू टांग देऊन कळती मारतेस. अगं शुभ्रा, आता काय आई? अगं काय हे शब्द? आपली मराठी लँग्वेज आहे आई. वा, मराठी लँग्वेज. टांग देऊन कल्टी मारणे ही मराठी भाषा आहे? टांग देणे म्हणजे टीच करणे आणि कल्टी मारणे म्हणजे कल्टी मारणे. काय? शुभ्रा, हात टेकले मी तुझ्या पुढे. तो फोन दे. आधी गाडी बाजूला कर, नाहीतर राडा होईल. हॅलो, हा बोल काकू. मंजिरी लवकर घरी निघून ये. दादा